मोदी सरकार सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपा आणि त्यांचे इंडी आघाडी यांना सोपं आहे का हे करणं? तुम्ही बोलाल त्यात काय बहुमत आहे त्यांच्याकडे आहे ना. मात्र घटना दुरुस्ती करताना साधं बहुमत चालत नाही. साधं बहुमत कसं असतं? साधं बहुमत हे 50+1 म्हणजे 50% + 1 असं 51% वालं असतं. घटना दुरुस्तीसाठी मात्र दोन्ही सभागृहात उपस्थित सदस्यांच्या 2/3 बहुमताची गरज असते. त्यामुळे भाजपा आणि एनडीएला 2/3 आकडा गाठण्यासाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासेल. आता मी आकडे काढले ते तुमच्या समोर मांडतो. आताच मी ते पाहत होतो आकडे या शो पूर्वी, ते तुम्हाला मी सांगतो. एकूण लक्षात घ्या कसं आहे की आपली सदस्य संख्या सध्या 543 आहे. एकूण 543 पैकी 2/3 बहुमत लागतं घटना दुरुस्तीला. त्या 2/3 म्हणजे 543च्या 2/3 म्हणजे 362 खासदार. 1/3 हे 181 असतात. 2/3 362. आता एनडीएकडे भाजपाच्या सध्या एकूण संख्याबळ किती आहे? भाजपाचं अल्पमत आहे. भाजपा स्वतः बहुमत नाही. 14ला 272 होते. 2019ला 303 वर गेले आणि आता मात्र 240 वर आहे. भाजपा अल्पमतात आहे. एनडीएच्या इतर घटक पक्षांमुळे सत्तेत आहे. तर भाजपा 240, तेलुगू देसम 16, जनता दल युनायटेड नितीश कुमार वाली 12, एकनाथ शिंदेची शिवसेना 7, लोक जनशक्ती पार्टी 5, इतर छोटे मित्र पक्ष 13. त्यात अजित पवारांचे 1, सुनील तटकरे आहेत. ते पासवानांचं लोक जनशक्ती आहे, राष्ट्रीय लोकदल आहे, जनता दल सेक्युलर कर्नाटकातला देवेगौडावाला, असं मिळून ते 13. म्हणजे एकूण किती होतात आहे? 293. मी तुम्हाला 2/3 आकडा किती म्हणालो? तो आहे 362चा. म्हणजे किती कमी आहेत? ते 62 आणि 7 एकूण 70 खासदार भाजपाच्या एनडीएकडे कमी आहेत. 2/3 बहुमत घटना दुरुस्तीला लागतं. भारतीय जनता पार्टीकडे 2/3 बहुमत नाही. एकूण 70 खासदार कमी आहेत. हे महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. या उलट